मग कसा झाला प्रवास? 4 दिवसाचा. 4 दिवसाच्या या प्रवासामध्ये जीवनाच्या प्रवासाचं गणित जर आपल्याला कळालं नाही तर मग आपण काहीच घेतलं नाही. जो साधक जोडलेला आहे त्याच्यासाठी फक्त ट्रेकिंग नाही आहे. जो साधक जोडलाय ही फक्त डोंगर चढाई नाही आहे, ही कोकण ट्रिप नाही आहे. हे जे एवढे साधक आहेत, या सर्व साधकांना ज्याला ज्ञानयोग कळाला, ज्याला माऊलीजी कळाले, ज्याला अनुभव आला, त्या साधकाला, ज्याला कळालं असेल त्याला शिबिरामध्ये आल्याच्या नंतर, इथल्या शिबिरामध्ये आल्याच्या नंतर एवढं तर कळालं असेल की तुम्हाला कुठलीच गोष्ट करावी लागली नाही, त्या पांडुरंगाने करून घेतली. जाणवलंय का? म्हणजे पहिल्या दिवशीची जंगल सफारी, दुसऱ्या दिवशीच ज्यांनी कधी पाण्याला हात लावला नव्हता ते पाण्याच्या तळाशी जाऊन स्कुबा डाईव्ह असेल, कुणकेश्वर असेल, त्यानंतर कालचा रांगणा असेल, ते भगवती मंदिर असेल, तर याच्या सगळ्या अनुभवातून आपण गेलो. आणि काल तर रात्री 12:30 पर्यंत सगळी भारूड भरती आणि तरी झोपायला तयार नाही. आणि याच्यातली कुठलीच गोष्ट आपण ठरवून केलेली नव्हती. याच्यातली प्रत्येक गोष्ट आनंद देत होती की नाही? म्हणजे ज्या गोष्टी आनंद देत नाही ते ओझं असतं, आणि ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ते जीवन असतं. बरोबर आहे? ओझं वाहणारा एकच प्राणी, ते आपण निश्चितच नाहीये. जीवन जगणारे आपण आहोत, आहे की नाही? बरोबर आहे? आणि जीवनाबाबतीत एक असं आहे, म्हणजे जीवनातल्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आपण वन्स मोर घेऊ शकतो, पण जीवन पुन्हा वन्स मोर नाही घेऊ शकत. हे जे जीवन पुन्हा नो मोर आहे, तर ते आयुष्यातला प्रत्येक क्षण जर आनंदात जगलं तर, आणि हे 4 दिवस त्याच्यासाठीच येते. पण कधी कधी काय होतं, सगळं छान सुरू असताना कधी कधी सगळं स्वच्छ घर आहे आणि मग कोणीतरी कचरा आणून टाकला आपल्या घरामध्ये, तर तिथे थांबू शकू का आपण? असे कोणते कोणते कचरे आहेत की जे आपल्या दुर्गंध निर्माण करतात, आत्ता आपल्याला ते काढून टाकायचे. हे लक्षात घ्या. सुधारणा करायची. तर आता जे जे काही मी तुम्हाला सांगेल ती प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःच्या जीवनाशी पडताळून बघायची. आणि हे ऐकता ऐकता जर तुम्ही परिवर्तन केलं तर तुम्हाला असं हलकं झाल्यासारखं वाटेल. आणि मी बोलताना डोक्यात अजून तिसरं चौथं काही असेल तर कधी एकदा संपतं असं वाटेल. बरं, संपतरावांना कधी संपतं असं वाटलं तरी जेव्हा संपायचं तेव्हा संपणार. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे संपतराव आणि गणपतराव दोघांनी सुद्धा हे छान आनंदाने संपत्नी आपली पत असो किंवा नसो
ते ऐकायचं, बदल करायचे आणि आपली पत वाढवायची. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत अशा मग की ज्या आपण खरं तर कचरा म्हणून डोक्यात ठेवतो, पण ते काढून टाकल्या पाहिजे. म्हणजे दुर्गंध नाही, सुगंध येईल, आयुष्य सुगंधी होईल. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगलंच बोलेल आणि चांगलेच अनुभव देईल असं बिलकुल नाही. आणि समोरच्याने चांगलं सांगितलं तरी तुम्ही ते कसं घेताय तुमच्यावरती अवलंबून आहे ना. मग ज्या व्यक्तींकडनं कदाचित तुम्हाला असं वाटतं की मी बरोबर आहे, पण ज्या व्यक्तीकडनं कदाचित तुम्हाला नकारात्मक अनुभव आलेला असेल, तर त्याच्यासाठी एवढंच लक्षात ठेवायचं, आपल्या मनाच्या कप्प्यात 2 कप्पे आहेत मनामध्ये, एक स्मरण आणि एक विस्मरण. कुठले कुठले? मनाच्या कोणत्या कप्प्यात काय टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं जीवन एकदम आनंदाने सुगंधाने फुल. उलट होतं आपलं. ज्याचं स्मरण करायला पाहिजे, नित्य स्मरण, ते करत नाही, आणि ज्याचं विस्मरणात जे गेलं पाहिजे त्याचा जाप करतो. सासू 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 सासू, सुनबाई 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 सुनबाई, डुचकी 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 डुचकी, हा असा बोलला तो तसा बोलला, याने असं केलं त्याने तसं केलं. तुम्ही मला सांगा, त्याने मला त्रास दिला, त्याचं मला असं झालं, त्याने मला तसं केलं. म्हणजे हा एवढा शाहू आहे की आयुष्यात याने कधी कोणाला त्रासच दिला नाही आणि हा कुणाच्या मागं बोललाच नाही, आणि याच्यामुळे ना कधीच याला त्रासच नाही झाला. म्हणजे याच्यामुळे कोणाला त्रासच नाही झालेला. बाई तुम्हाला काय सांगावं, सगळं जग याच्या मागं लागलं. मीच मेली एकटी चांगली आणि बाकीचे सगळे असेच. काय सांगावं तुम्हाला. असं जरी तुम्हाला वाटलं, समजा की तुम्ही जगातले सगळे शाहू आहेत, तरी सुद्धा या शाहूने सत्संगातून स्वतःला पाहू. कळतंय का? आणि लक्ष द्या की आता पण जाताना, रांगणावरती जाताना काय सरळ रस्ता होता का? बरं सरळ रस्ता आला असता तर मजाच नसती ना. सरळ रस्त्यावरती मी तुम्हाला 4 दिवस फिरवलं असतं, तुम्हाला सांगितलं ट्रेकिंग केलं, ट्रेकिंग, डांबरी रस्त्याने ट्रेकिंग, बोर झालं असतं की नाही. खास खळगे, सावली, ऊन, गम. अरे तुम्हाला रांगणाची मजाच तर तेव्हा आली जेव्हा तुम्ही त्या उन्हामधून चालत होते, घामेघूम झालत होते, आणि तुम्हाला असं वाटलं की बस आता इथे बसावं, थांबावं. पण तो एक बाबा होता तिकडच म्हणे, सोहम बसायचं नाही नो बाबू. कदाचित त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला असं वाटलं असेल बसू तर ते आम्हाला, आमची कॅपॅसिटी बघा, आमची क्षमता बघा, आणि त्यांना हे कळत नव्हतं की मी त्यांची कॅपॅसिटी बघूनच बोलत होती. तुम्हीच तुमची कॅपॅसिटी किती वाढवली ती बघितलं नाही. एवढी अगाध क्षमता असलेला रांगणावर रांगत रांगत थोडीच जाणार. आणि म्हणून मी तुम्हाला होते की उठा आणि रांगणाला सांगा, रांगणा हम आये तुम्हारे अंगणा. आहे की नाही? पण जर तुम्हाला प्रत्येकाला मोकळं सोडलं असं, हा या तुमचं, म्हणजे तुम्ही बघा तुमची क्षमता केव्हा वाढली, जेव्हा तुम्हाला सांगितलं उठा उठा उठा. आणि अरे विचार करा मंडळी, 10,000 पेक्षा त्याच्याही पेक्षा जास्त वेळेला आपण सोहम 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 स्वतःच्या सोबत होतो, प्रत्येक पावला सोबत होते. 15 ते 20 हजार वेळेला तो मंत्र बोलला असं.
आणि सुरुवातीलाच ते जे होते दाखवणारे रांगणा, त्यांना असं वाटलं की आता हे सगळे कुठं पांगणा, तर मी यांना कुठं रांगणा, तूच मला सांगणा. तुमचे टीम लिडर्स कुठे? टीम लिडर्स त्यांना काय माहिती की इथला प्रत्येक साधक हा माऊलीचा साधक, म्हणजे प्रत्येक साधकच टीम लीडर आहे. फक्त तो लीडर, प्रत्येक लीडर ज्यावेळेस जास्तच लीडरपणा करायला लागला तर त्याला डर पाहिजे, म्हणजे आहे तिथं कोणीतरी. त्याच्याशिवाय, डर असल्याशिवाय रांगणा सर कसा करू शकता तुम्ही? आणि सर सर सरण्यासाठी रांगणा मरमर करावी लागली की नाही? जर नुसतंच वर वर जोडलेला असला असता, सांगा तुम्ही, तर तो सर सर चढला असता का? बरोबर आहे की नाही? त्यांनी फक्त चर चर खाल्लं असतं आणि टर्टल करत बरोबर गेला असता. म्हणजे सांगायचं का तुम्हाला? सांगायचं हे होतं, जेव्हा तुम्ही रांगणा एवढी मरमर करत चढून वरती गेलात आणि पळाले पळाले पळाले, आपल्याला पटकन करायचं होतं सगळ्या गोष्टी, आणि जेव्हा तुम्ही थकले 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 तेव्हाच रांगणाची मजा आहे की नाही? अरे आयुष्यात जर तुम्हाला कधी विचारलं की तुझे अविस्मरणीय क्षण कोणते, तर बाकीच्या लोकांना जे सोबत नाहीयेत त्यांना शोधावे लागतील. 1 2 3 4 5 कुठले अविस्मरणीय क्षण विसरूच शकत नाही. पहिल्यांदाच बायकोला मेकअप उतरल्यावर पाहिलं, पहिल्यांदाच तुम्ही अगदी बारीक असताना सुद्धा एवढा 6 फुटाच्या गड्याला तुम्ही गडी म्हणून वागवलं, तेव्हा तुम्हाला काय छोट्या पॅक भाडं धमाका नाही. माणूस नुसता दिसायला माणूस आहे, पण आपण त्याला नाचवू शकतो. बोटाच्या तालावर, शब्दांच्या जोरावर नाचतो, हरडतो, तिच्या इशाऱ्यावर. बोटांच्या तालावर, शब्दांच्या जोरावर. चालू काय आपलं की एवढी मरमर करत घाम गाळत जर तुम्ही आले नसते तर मजा आली असते. आणि आम्ही तर म्हणजे काहीतरी केल्याशिवाय, काहीतरी एक्स्ट्राचं रोज जे होत नाही त्याच्याशिवाय जे तुम्ही करत नाही ना, ते तुम्हाला आनंद देत नाही. मी हे सांगत होतो की बाकीच्या लोकांना अविस्मरणीय क्षण शोधावे लागतील. जे नेहमी नेहमी ज्ञानयोगात आहेत त्यांना कोणता अविस्मरणीय क्षण सांगू असा प्रश्न पडेल. हे सांगू ते सांगू. तुम्ही बघा ना, स्कूबा अविस्मरणीय क्षण, रांगणा अविस्मरणीय, जंगल सफारी अविस्मरणीय, राजगड ते तोरणा अविस्मरणीय, काय नाही, मोहनगड, कुणकेश्वर अविस्मरणीय, सत्संग अविस्मरणीय. अरे आजचा क्षण एवढं थकल्याच्या नंतर सुद्धा बाबांनी सांगितलं होतच की उशिरा उठेल, आरामात झोपा. तेव्हाच तुम्हाला असं वाटत होतं की गणिन केव्हाही हल्ला करू शकतो. आणि तुम्ही डोळ्यात तेल घालून पहारा करत होते, तरी तुम्हाला डुलकी लागली आणि अचानक दगा झाला. सुरू झालं ओम नमः भगवते वासुदेवाय. नटरंग खानानी बोल केला, पण तुम्ही दाखवून दिले तर कच्च्या गुरुची चेरी नाहीये.
तुम्ही सुद्धा लवकर टेंटच्या बाहेर काही आलाच नाही. आपापल्या किल्ल्याला तुम्ही राखलं. किल्ल्यात चोर वाट्या शोधायला लागल्या, पण त्या किल्ल्यामध्ये जे उंदीर घुसून बसलेले होते चोर वाट्या काही सापडल्याच नाही. पण किल्ला भरून ते झोपलेले होते. आणि शेवटी त्यांनी पंतप्रतिनिधींनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला. टेंटच्या बाहेर तू जा, मला झोपू दे. कारण प्रत्येक ठिकाणी राजांनी जायचं नसतं. कधी कधी आपल्या दूताला देखील पाठवायचं. आणि अशा प्रकारे शेवटी तुम्ही किल्ला सांगण्याचा उद्देश काय, कशाविषयी सुरू आहे. जीवनात चढ उतार येतात, जीवनात चांगलं वाईट लोक बोलतात, जीवनात मनाच्या विरुद्ध हजार वेळेला घडतं. जे जे लोक त्यातले नकारात्मक प्रसंग डोक्यात ठेवतात ते मानसिक रोगी बनतात. शरीर त्यांना साथ देत नाही, जीवनाचा आनंद ते घेऊ शकत नाही, ते नाचू शकत नाही, गाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. कारण मनाच्या कप्प्यात स्मरण आणि विस्मरण या दोन कप्प्यांमध्ये आपण ठेवायचं असतं आणि त्या कप्प्यातून आपण घाण काढून टाकू शकतो. आणि त्याच्यासाठी ज्ञानयोगाची मास्टर की तुमच्याकडे जी कोणताही कप्पा केव्हाही उघडू शकते. हे जो विसरला त्याचं हे डोकं नेहमी घाणनी भरलेलं असतं. चर्चा कुठली तुमची, हा पोरगा बघ, ती बाई बघ, तो माणूस बघ, तो काय करतो बघ, त्यांनी काय केलं बघ. या 4 दिवसात चांगलं काही घडलंच नाही का बघा तुम्ही. आणि म्हणूनच दुसरी गोष्ट आहे ज्यांना पहिलं तर काय आहे की आयुष्यात जे चांगलं घडलं तितकंच या स्मरण नावाच्या कप्प्यात ठेवा, बाकीचं विस्मरण करा. बरं कधी करणार आहे मुहूर्त, जाऊ ना आपण कुठेतरी पत्रिका बघायला, कुंडली बघायला. वाईट गोष्टींना एका क्षणात ज्याला गुरु समोर सोडता आलं त्याचं जीवन बहरलं. वाईट गोष्टींना त्यांनी पकडून ठेवलं गुरु असताना सुद्धा त्याचं जीवन गुदमरलं. लक्षात ठेव, गुदमरत जगतो, त्रास होतो, त्याला मानसिक त्रास होतो. आणि तुम्ही आत्ताच बघितलं मनाचा परिणाम कसा असतो. जेव्हा आपण विठ्ठल माझा माझा करत विठ्ठलाला माझं करून घेतलं, कुठे राहिलं हो दुखणं तुमचं. निश्चित आता मी सुद्धा काल 22 मिनिटात धावत आलो, आता झाले 47. मी मनाने आहे 7चा, शरीर 47 आहे. या लेकरांसोबत धावत आलो असं वाटत होतं आतून की जसं काही कुकरला शिट्ट्या येतात तसं आतून एवढी फुल उष्णता, घामे घुम झालेलो होतो. आणि गुडघे दुखू लागले, माझे हातही दुखत आहेत. पण माझं लक्ष त्याच्याकडे नाही. होऊन जाईल, ते त्याचं काम करतील, आपण आपलं काम करायचं. तो त्याचं काम करेल, आपण आपलं काम करायचं. ती तिची घाण टाकेल, आपण स्वच्छ करत राहायचं. कशात काय टाकायचं हे कळालं पाहिजे. काय घ्यायचंय तुम्हाला काय ठेवायचंय डोक्यामध्ये. मंडळी हे खूप महत्वाचं. तुम्ही आत्ता बघा तुम्ही काय ठेवलेलं होतं, कुणाविषयी, स्वतःविषयी सुद्धा. म्हणजे दुसऱ्यांविषयी नाहीये. मी हे करू शकत नाही, मला त्रास होतो. सोडा, आत्ता सोडा. प्रॉब्लेम हा आहे की आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, खूप चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवत नाही. ज्या कमी वाईट गोष्टी घडल्या त्या डोक्यात आहेत, बघून घ्या. आणि कमी वाईट गोष्टी जर डोक्यात ठेवल्या तर वाईट मुळे ईट येतो जगायला, आहे की नाही. आणि मग आयुष्य कसं असतं, तो ईट आला की जेवणात मीठ नसलं की जेवण बेचव होतं, तसे ईट आला की सगळं असून सुद्धा आनंदच घेता येतो. चेहरा
जय गुरुदेव माऊलीजी. काय झालंय? टोचतय. असे किती बाण तुम्ही घुसवून घेतलेले आहेत बघा. मला लागलं, मला लागलं, मला लागलं, मला लागलं. तर पहिली गोष्ट ही आहे मंडळी की स्मरण विस्मरण काय टाकतायत बघा. काही आहे का बघा स्वतःपासून दुसऱ्यापर्यंत, अगदी रोगांपासून तर बाकीच्या सगळ्या गोष्टींपर्यंत. तुम्ही तुमच्याकडनं मोकळं व्हा, बाकीच्यांना नका मोकळं करू. कारण दुसरं कोणी कोणाला मोकळं करू शकत नाही. इथे सुद्धा जो बसलाय त्याचं मोकळं व्हा. दुसरी गोष्ट, एवढं सगळं करून सुद्धा जे लोक तुमच्याबद्दल गैरसमज मनात पकडून ठेवतात, काही गरज नाही त्यांचे गैरसमज दूर करण्याची. हे लक्षात घ्या. कारण जे तुमचे लोक आहेत ते तुमच्याशी बोलतील, आणि जरी काही तुमच्याकडनं चुकीनं बोलल्या गेलं, रागारागात बोलल्या गेलं, तर तुमचा आहे ना तो तुम्हाला सोडणार नाही. का बरं? कारण तुमच्या लेकराला तुम्ही माफ करता, कारण ते तुमचं आहे. हे विश्वाची माझी घर नुसतं बोलणं सोपं आहे, जगणं महत्वाचं आहे ना. ज्यांना गैरसमजच करून घ्यायचे ते गैरसमजच करून घेतात. समज गैरसमजच्या पलीकडे जाऊन एक भाव पाहिजे, आपलं आहे, माझं आहे, माझं आहे. आणि याच्यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाला जज करणं सोडा. प्रत्येकाविषयी मत बनवणं सोडा. कोणी गोड बोललं की तुम्ही त्याविषयी चांगलं मत, आणि कोणी वाईट बोललं की लगेच वाईट मत. कोणी सत्संगात झोपलं इंटरेस्ट पाहिजे, इंटरेस्ट. मग रेस्टची गरज नाही पडत, मग प्रत्यक्षात बेस्ट होतो. कारण आपल्या शेजारीच परमेश्वराचं नेस्ट असतं. कळतंय? आणि त्यासाठी परमेश्वर चेस्ट मध्ये पाहिजे. कुठल्या कुठल्या तीन गोष्टी कुठल्या सांगितल्या मी तुम्हाला. नंबर 1, स्मरण काढून जे याच्यात स्मरणात घाण टाकले काढा, विस्मरण करायचं. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट ती म्हणजे या क्षणापर्यंत तुमच्या मनात कोणाविषयी गैरसमज असेल सोडून द्या. समज गैरसमजात अडकू नका. हे लक्षात घ्या. बघा, तुम्ही एक बोलता, कोण कसं घेतं हे आपल्याला काय माहिती. ज्याला जे घ्यायचं ते घेऊ द्या. ज्याला घाण घ्यायची त्याला घाणच घ्यायची. ज्ञानयोगाचा सतत राजहंसासारखा पाहिजे की फक्त दुधात पाणी टाकलं तरी दूधच घेणार. तुम्ही कचरा कोंडी आहेत का तुम्ही? सांगा ना. मला एक बोलायचं असतं, कोण कसं घेतं हे आपल्याला काय माहिती. आपले भरत कुमार डॉक्टर झाले आणि त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागला. गव्हर्नमेंट जॉब लागल्याच्या नंतर हे पहिल्याच दिवशी जॉईनिंग लेटर घ्यायला गेले आणि सोडा ग्लास आणि बर्फ घेऊन गेले. त्यांनी विचारलं की सोडा ग्लास आणि बर्फ का आणलं? म्हणजे तुम्हीच सांगितलं की तुम्हाला क्वार्टर कॉम्प्लिमेंटरी म्हणून. जॉब मध्ये जॉब लागला की क्वार्टर सुद्धा तुम्हाला मिळणार. तुम्हाला तुमचं घर घ्यायची गरज नाही, क्वार्टर मध्ये राहा. आता यांना पहिल्यापासून सवय गावाकडचं, त्यांना हेच माहिती नव्हतं की क्वार्टर म्हणजे गव्हर्नमेंटचं घर असतं. हे मी याच्यासाठी क्लिअर केलं की बऱ्याच लोकांनी इथेही माहिती नाही की असं काय असतं. त्यांना फक्त क्वार्टर माहिती, क्वार्टर. आंबा भाऊ घेऊन गेला बर्फ ग्लास सोडा. नंतर कळालं की अरे फुटाणे शिबिरात असल्यावर वेगळं घ्यायचं काय. कळतंय का मंडळी? तो एक बोलला
की तुला क्वार्टर म्हणजे गव्हर्नमेंटचं घर भेटेल, भाऊनी वेगळं समजून घेतलं, तुम्ही एक बोलता, दुसरं समजून घेतो. आणि मला ते कळत नाही की आयुष्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून जर तुमचे इतके गैरसमज होत असतील तर तू काय करतोय. तर याचा अर्थ आहे की तू कचरा वेचणार आहे, तू कचरा वेचणार, तू भंगार गोळा करणार आहे आणि म्हणून असा गपगार पडलेला आहे. म्हणून तुझे नैया पार होत नाही, कारण तुला जीवनाचं सारच कळत नाही. म्हणून जीवन मार देत राहत, तरी पण तुम्ही दुसऱ्यावर वारच करत राहा, कारण तुम्ही मनात खार ठेवून असता. आता हे फार झालं, कळालं का? त्याच्यामुळे जो आहे आज वार, सोडून द्या तुमचा खार, नाही तर तो करेल तुम्हाला गपगार. कळालं का? जीवनाचं समजून घ्या सार. हॅलो. आणि त्याच्यासाठी एकच करा की तुम्ही आता कसले गैरसमज, काय काय 4 दिवसाकरता एकत्र आलो, काय काय तुम्ही कोण आहेत हे विसरता. हा प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही जज करता, तुम्ही जज केलं दुसऱ्याला की तुमची एनर्जी त्याला गेली आणि त्याची एनर्जी तुमच्याकडे आली. तुम्ही अरे बघा, तुम्ही जेव्हा तुम्ही आनंदात असतात शरीर हलकं असतं आणि जेव्हा चिंतेत असतात शरीर जड असतं. बघा असं आहे की नाही? किती लोकांना जज करणार तुम्ही? आणि काय करा, एका प्रसंगावरून जज करायचं की ते माझ्यासोबत असे राहिले, बघा त्यांनी असं केलं, ते माझ्यासोबत असे राहिले, बघा त्यांनी तसं केलं, काल त्यांनी असं केलं, काल 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 झालं ना. सोडा ना. हे याच्यासाठी आहे ना, तुम्ही कोण आहेत. मी रात्री सांगत होतो, बरेचसे लोक नव्हते, की त्या रांगणाच्या शेवटच्या टोकाला जिथे गेले अनेक लोक आले हत्ती सोंडमाचीला, तर तिथे गेल्याच्या नंतर माझ्या हातून असा आवाज आला की यांना इथे न्यायचं नाही, कारण होतच एवढं, बसून जावं लागत होतं डायरेक्टली खाली. आणि हे उत्साही, मला बघायचं बघायचं बघायचं, ह्या याच्यात मेला असताना खाली. कळतंय का? अरे डोकं असेल तर विचार करा. हात सोडून लेकरू पळतय तुमचा, ट्रॅफिक सगळी, काय कराल तुम्ही? एक ठेवून देताल की नाही? लेकराला वाटेल की बाप चुकीचा आहे, पण बाप त्याला सोडणार नाही. का नाही सोडणार? कारण लेकराची काळजी. कळालं पाहिजे की बाप या भूमिकेत आहे हा बाबा, नाही काय ना. मग जे कालच्यासारखं होतं तसं झालं. इकडे माऊली 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 आणि तिकडे उली उली गोष्टीतून लगेच सगळी पोल खोल. काय होतं तिथे? आलात तुम्ही, झालं. माऊलीजीने सांगितलं, माऊली स्वतः गेले नाही तरी एक जण म्हणतो तुम्ही चिटिंग करतायत माऊली. दुसरं 2, 4, 5 लोकांचे शब्द होते, एवढा घाण कशाला गाळला. एका जणाचा शब्द होता, आम्ही काय झक मारायला आलो की एवढं कशासाठी तंगडतोड केली, झकमारी केली. हे साधक आहेत बरं का आपलं. थोडं डोकं असेल तर विचार करा. एक तर तिथं जायला जागा नव्हती, 2-4 लोक नंतर जाऊन आले, तर 4 लोकांना जायला 10 मिनिट लागले. इथल्या प्रत्येकाला तिथे गेले असते तर अंधाराच्यात खाली आले असते का? तुम्ही स्वार्थी तुमचा विचार करतात, माऊली सगळ्यांचा विचार करतात. म्हणून माऊलीला तेव्हा काय करायचं हे ठणकावून सांगतात ना, तेवढं ऐकावं लागतं. हे तुम्हाला नाही कळू शकत, हे तुम्हाला नाही समजू शकत निगेटिव्ह चर्चा करणाऱ्यांना. चला 2 तास तिथंच राहिले असते, काय केलं असतं? काय केलं असतं तुम्ही सांगा? अंधारातून कशी उतरली असते? पडले नसते 2-4 लोक? सरळ आहे आणि सरळ इथपर्यंत बसून जायचं, डायरेक्ट खाली लोटालोटी झाली नसती. हेच तर होत आहे ना सगळीकडे. तुम्ही काय वेगळे, तुमच्यात काय वेगळे पण आहे. आणि तरी सुद्धा सूर्यभान गुरुजी नंतर मला म्हणतात, माऊली तुम्हाला कसं काही वाटत नाही, तुम्हाला कोणतं मन आहे, तरी तुम्ही प्रेमानेच बोलतायत, तरी तुम्ही सगळ्यांशी छानच बोलतायत आणि तुमच्या मनातही काही नाहीये. मी तुम्हाला सांगायला लागलो, तुम्ही म्हटलं अरे ते आपले आहेत का बरं? तर मी त्यांना एकच सांगितलं रात्री उद्या, की मंदिरात जो असतो ना तो देव,
तो बघून आशीर्वाद देत नाही. चोरही येतो, शाहूही येतो, चांगली माणसं येतात, वाईट माणसं येतात, वेश्या पण येते आणि चांगली संतबाई पण येते, गुंड पण येतो आणि डाकू पण येतो आणि संसारी माणूस पण येतो. देवाचं काम एकच आहे, जो जे वांछेल तो ते. ज्याला जे पाहिजे परमेश्वराला त्याला ते मिळते. त्याच्यामुळे मला कोणाचा रागच येत नाही आणि मला कोणाबद्दल काही वाटतही नाही की हा असं वागायला नको होतं. कारण मला माहिती आहे, मी 33 वर्षापासून ही ट्रेकिंग करतोय. तुम्ही सगळेजण चांगलेच असतात, पण त्या ट्रेकिंग मध्ये होतं असं की तुम्ही असे एक्झॉस्ट झालेले असतात. फिरून 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 15 किलोमीटर काय सोपं आहे काय? आणि चालून 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 सगळे मुखोटे जे आहेत ना मग गळून पडतात आणि मग चिडचिड 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 व्हायला लागते आणि काय बरोबर काय चुकीचं हे कळत नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यातून गेलेलो. मग मी कोणाविषयी गैरसमज ठेवू? मी कुठल्या माणसाविषयी काय पकडून ठेवू? आणि जर मी कोणाविषयी काही पकडून ठेवलं मंडळी, तर तुम्ही मला सांगा, मग माऊली आहे का? बोला, समजतंय? माऊलीचा अर्थच आहे आई. जर माझ्या मनामध्ये एखाद्या विषयी सुद्धा सुईच्या टोका एवढं जरी द्वेष असेल, गैरसमज असतील, राग असेल, तर मी काय देऊ शकणार? तो प्रवाह म्हणजे जर लायकीच नसेल तर तो तरी प्रवाह वाहू देईल का? पण माझ्याविषयी कोण काय बोलतं मला त्याच्याशी मी जजच करत नाही लोकांना. म्हणजे जे एखादी लयच माझ्या जवळ आहेत आणि म्हणजे ते माझे आवडते आणि लय एखादा दूर दूर राहतो तो ना आवडतं मला एकच माहिती, कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर. बोला, कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर. ना काहों से दोस्ती ना काहों से बैर, ना काहों से दोस्ती ना काहों से बैर. माटी कहे कुम्हार से तू क्या रोने मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोऊंगी तोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोऊंगी तोहे. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी. ज्ञानयोगाचा प्रत्येक साधक मला असं पाहिजे, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. जो येईल तो आपला. हे तुझ्याविषयी तो असं बोलत होता, आधी याच्यापासून सावध राहा. त्याचाही द्वेष करू नका मंडळी, त्यासाठी प्रार्थना करा. हे माझं तत्व आहे आणि म्हणून एवढे साधक माझ्या हृदयाशी जोडलेले आहे. म्हणून प्रत्येक साधकाचं नाव मला माहिती, पण प्रत्येक साधक माझा आहे. म्हणून प्रत्येक साधकाला हक्काने सांगतो, चल डोकं लावू नको, चाल तुझा, चाल तिकडं. मग तो 90 वर्षाचा आहे की 10 वर्षाचा, मला त्याशी घेणं देणं नाही. कारण मला माहिती आहे की लेकरू भाव चाललंय सध्याला. त्या लेकराचं चांगलं व्हायला पाहिजे, याच्यासाठी त्याला आपण या पद्धतीने सांगून योग्य वळणावरती आणणं गरजेचं आहे. तुम्हाला गंमत वाटते का 250 लोकांना सोबत घेऊन? त्या बाबाने विचारलं किती ग्रुप लीडर आहेत, विचारलं की नाही विचारलं? कारण त्यांना माहितीच नाही की प्रेम एक अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक 250 ने 2500 जे साधक असेल तरी सुद्धा ती प्रत्येकाला माऊलीशी बांधून ठेवते. तुमचं आमचं नातं काय? बस प्रेम. नाही तर कोणी श्रेष्ठ आहे ना गरीब आहे ना छोटे आहे ना मोठे आहे, प्रेम होतं. आणि ज्याला ज्ञानयोग साधक कळाला, ज्याला ज्ञानयोग काय ते कळालं, तो तसं वागतो. आता काही साधक आहेत जे गंमत म्हणून येतात, ज्यांना माऊली तत्वाशी काही घेणं देणं नाही. तर काही लोक मला आता सांगत होते की माऊलीजी आम्ही रोज तिथे टॉयलेट स्वच्छ करतो.
आणि ते टॉयलेट स्वच्छ करतात आणि जेंट्सकडचं. तर आम्ही त्यांना सांगतो स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा. ते आमच्यावरतीच चिडतात आणि त्यातले काही लोक त्याच्यातच तंबाखू खाऊन कुठे थुकतात. माऊली माऊली तुम्ही सांगा. काय सांगणार, मी फक्त प्रार्थना करू शकतो की परमेश्वरा यांना सद्बुद्धी दे. आणि मी त्यांचाही द्वेष नाही करू शकत, कारण मी पण जर त्यांचाच द्वेष केला तर ते कुठे जातील, कधी ना कधीतरी ते येतील. आज तंबाखूच्या रंगात रंगले, उद्या माऊलीच्या रंगात कधीतरी रंगतील. त्याच्यामुळे मंडळी सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का, जज नाही करायचं दुसरं. जेव्हा तुम्ही जज करता, अतुल असा आहे, सूर्यभान असा आहे, ही रेश्मा अशीच आहे, जज केलं की मी आणि ते याच्यात एक भिंत येते आणि माझी एनर्जी संपून जाते. मग जेव्हा अतुल माझ्या समोर येईल, जेव्हा वाक्काका माझ्या समोर येईल, जेव्हा मुनेश्वर गुरुजी माझ्या समोर येतील, तेव्हा आहे ना मला नाटक करावं लागेल. आणि मग नाटक केलं की ती चिडचिड होते. त्याशिवाय नाटक नाही पाहिजे मंडळी. जज नाही करायचं. जज म्हणजे काय, मत बनवू नका आणि तुम्ही ठरवू नका, तर्कवितर्कात अडकू नका. चालत राहा ना, जो येईल तो आपला. समजतंय का? आणि यासाठी जाणीव पाहिजे की मी नेमका कोण आहे, मी कोण आहे. जर मला ही जाणीवच नसेल की हे सगळ्या लोकांची जबाबदारी माझी आहे, तर मी काय करत बसेल, एखाद्या बाबासोबत बोलत राहील नाही का. असं एखाद्या ताई मला चांगल्या वाटल्या आणि मला काहीतरी सांगतात, माऊलीजी तुमच्यामुळे असं झालं तसं झालं, मी त्या ताई सोबतच शेवटपर्यंत खाली येऊन जाईल. बाकीचे लोक गेले चुलीत. का बरं? मी कोण आहे, मी माऊली थोडीच आहे. जेव्हा माऊली म्हटलं तेव्हा माऊलीला, जरी माऊली पळत पळत पुढे आले हे सांगायला की गाडीपाशी थांबा, तरी माऊली सगळ्याच्या शेवटीच येथील टॉवरवर बसून वाघाचा आवाज काढून कळून. कळतंय का मंडळी? हे खूप महत्वाचं आहे. आणि जर हे नसेल तर मग म्हणजे तुम्ही कोण आहेत? 24 तास तुमच्या डोक्यामध्ये हे पाहिजे की तुम्ही ज्ञानयोग साधक आहे, तुम्ही ज्ञानयोग साधक आहे. तुम्ही घरी गेले की तुमचं नाव आडनाव लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला विसरायला पाहिजे की मी आहे ना, मी माऊलीचा साधक आहे. मग तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडत. आणि हे खूप महत्वाचं आहे की आजपासून जज करायचं नाही. गैरसमज असतील तर काढून टाका. आलोच काही दिवसाकरता मंडळी, आपण किती लोकांच्या विषयी घाण डोक्यात ठेवणार तुम्ही सांगा. आणि बरं, घाणही कोणाविषयी ठेवायची, दुसऱ्यांविषयी चांगलं बोलायचं आणि आपल्या लोकांविषयी घाण सांगा. आहे की नाही? सांगा मला. जेव्हा ज्या वेळेला तुम्ही आपल्याच लोकांविषयी घाण ठेवता, तर ज्यांच्यासोबत तुम्ही राहता त्यांच्याविषयी जर घाण असेल तर काय होणार सांगा ना तुम्ही. आणि त्यासाठी शेवटच्या 2 गोष्टी सांगतो. एक, तुमचे जे लोक आहेत ना, तुमचे बघा तुम्ही कोण, ते तुमच्या लोकांसाठी जगा. तुमचे लोक जसे तसे त्यांना स्वीकारा आणि तुमच्या लोकांना दुसऱ्यासमोर तोंडावर पाडू नका. हे लक्षात घ्या. तुमच्या लोकांना दुसऱ्यासमोर तोंडावर पाडू नका आणि तुमच्या लोकांविषयी मागे चर्चा करू नका. चर्चा का करायची? पॉझिटिव्ह का नाही बोलत तुम्ही? म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतोय, असं काही नाहीये. पण समजा सूर्यवान काहीतरी सांगतोय, भरतला ते आवडलं नाही, भरत कोणाकडे चर्चा करेल? प्रियाकडे. की भाऊ आहे ना, भाऊ अय ताई, गावात सगळे भाऊ म्हणायचे त्याला, आणि तुला ताई म्हणून माऊली तुम्हाला एकत्र आणलं, भाऊ ताई. भाऊचा असे बरं का. बरं, प्रियाने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? भाऊला बोल ना काय बोलायचं ते. प्रिया काय करते? इथं नाही, थांब देवरजी इकडे, त्या कारच्या मागं, त्या टेंट नाही, ते झोक्याची तिथं चला. म्हणजे
आपण शांतपणे भाऊविषयी तुमच्या भाऊविषयी चर्चा करू शकतो. असं नाहीये त्यांना त्यांचं उदाहरण दिलं की राग येत नाही म्हणून मी त्यांचं उदाहरण देतो नाही तर एखाद्याचं कसं आहे, गैरसमज असे असतात की समजा मी शशी उदाहरण दिलं, शशी ते दिवसभर खात राहतं म्हणाला माझी काही चुकीची झाली ना, माझी काही चुकीचं खात, माझी काही, म्हणून मी जे माझ्यासोबत राहतात त्यांची उदाहरणं देतो. कळतंय का? तुमच्या लोकांना दुसऱ्यासमोर तोंडावर पाडू नका. आणि तुमच्या लोकांविषयी निगेटिव्ह कोणी बोलत असेल तर याचा अर्थ तो ऐकणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. आणि याच्यासाठी तुम्ही नुसतं चांगलं असून फायदा नाही मंडळी, चांगलं बोलता आलं पाहिजे. तुमची अर्धी जी ओळख आहे ना, अर्धी ओळख ती तुमच्या बोलण्यातून. तुम्ही काय बोलता हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सुंदर असणं याच्यापेक्षा सुंदर बोलणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय दुसऱ्याला काय देऊ शकतो, जास्तीत जास्त काय देऊ शकता तुम्ही सांगा ना. इतरांना तुम्ही देऊन देऊन काय देणार आहेत तुम्ही दुसऱ्याला? आणि जर तुम्ही इतरांना प्रेम देऊ शकत नसाल, इतरांविषयी चांगलं बोलू शकत नसाल तर काय करणार तुम्ही? उलट आपल्या माणसानं सावरायचं असतं, आहे की नाही? एखादा जर कुणी काही बोलायला लागला तर उलट आपल्या माणसांकडनं बोलायचं असतं. तुमच्या लेकराबद्दल कोणी काही बोलायला लागलं तर तुम्ही निंदा करता का त्याची? सांगा, तिकडे तोंड करा त्याचं, नाही करत. आणि अजून शेवटच्या 3 गोष्टी ते म्हणजे, एक आहे तुम्हाला जर कोणी काही चांगलं सांगितलं तर चांगला बदल त्या क्षणाला करा. प्रॉब्लेम तुमचा असा आहे की तुम्ही स्वतःला प्रूव्ह करायला बघता, तुम्ही त्याला चुकीचं ठरवायला लागतं. ते माऊलीला सुद्धा बरं का. आणि प्रगती संपते तुमची, अधोगती होते. कारण मती जी असते ना ती जागेवरती नसते. ज्याची मती थाऱ्यावर त्याची प्रगती होते आणि ज्याच्या मतीमध्ये अहंकार त्याची अधोगती होते. कळतंय का मंडळी? समजा मी सूर्यभानला सांगितलं, सूर्यभान का टिकून इतक्या वेळ, की जर मी सूर्यभानला सांगितलं की हे असं असं आहे, चल बदल कर, तर जर त्यांनी डोकं लावलं त्याचं, तो प्रूव्ह करायला लागला स्वतःला, याचा अर्थ काय आहे? की याचा अर्थ त्याच्यात एवढा इगो आहे, अहंकार आहे, माऊली काय सांगतायत त्याची लेवलच नाही ती, की ते अरे तसं बदल, तू हो म्हण ना, हो म्हण आणि यस म्हण. बरं हो म्हटलं काय होईल, लगेच बदललं. पण इगो, अहंकार दुखवला जाईल ना की मी, मग अहंकार काय करतो, रावणासारखे 10 तोंड घेऊन येतो आणि स्वतःला प्रूव्ह करायला बघतो. आणि जो स्वतःला प्रूव्ह करतो तो कधीच ते इम्प्रूव्ह करू शकत नाही. स्वतःला इम्प्रूव्ह जर करायचं असेल, स्वतःला वाढवायचं असेल तुमच्या सगळ्या जाणीवा, तर प्रूव्ह करणं सोडा. एक पहिली गोष्ट तर आपण दुसऱ्याला सल्ले द्यायचेच नाही. पण जर कोणीतरी तुम्हाला एखादा मोठ्या व्यक्ती सांगतोय की हा बदल कर, कळतंय का? आता काय होईल समजा, म्हणजे कसं असतं बघा, समजा मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं, तर जसं काल मी सांगितलं सिद्धू भाऊला, मोबाईल बघत होता. सिद्धू भाऊला आनंद व्हायला पाहिजे की माऊलीजींचं माझ्याकडे लक्ष आहे, याचा अर्थ माझं चांगलं होणार आहे. इतकं लक्ष कोणाकडेच नाही, एवढं माऊलीचं माझ्याकडे लक्ष आहे. सिद्धू भाऊला आनंद होणार नाही. ते 4 वाक्य मला सांगतील, नाही हो माऊली नाही, आणि नंतर ते काय करतील, दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही सांगितलं का, तुम्ही सांगितलं का, झालं. सिद्धू भाऊ कधीच माऊलीशी जोडल्या जाऊ शकणार नाही. तुला घेणं देणं काय, कोणी सांगितलं आणि कोणी नाही सांगितलं, कळतंय का? आणि असेच लोक मग दूर जातात. उद्या पंढरीला काही सांगितलं, रामला काही सांगितलं, सूर्यभानला काही सांगितलं,
की बाबा रे हा बदल कर, ते काय करतील, ते करमचंद बनतील, डिटेक्टिव्ह बनतील. ते काय करतील, यस माऊलीजी म्हणून बदल करणार नाही. ते काय म्हणेल, तुम्हाला प्रियाने सांगितलं का? हे नक्की ऋतुजाने सांगितलं, तिला सवय आहे. ती हेच करते अशी. नाही कृष्णाबाई यांनी सांगितलं असं. नाही तुम्हाला आहे ना, ते म्हणजे समजून घ्या, अहंकार एवढा आहे की हा माणूस अध्यात्माच्या मार्गावरती नाही चालू शकत. मग प्रत्येकाला प्रूव्ह करायचं मी कोण आहे दाखवून द्यायचं असतं, आणि तुमची सगळी एनर्जी दाखवून देण्यामध्ये खर्च होतो. त्याच्यामुळे चांगलं बोला, नुसतं चांगलं असून फायदा नाही. हे असे जे लोक आहेत ना, हे खोटारडे असतात. हे बघ, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मी तोंडावरती बोलणारा माणूस आहे. आपण कसं मोकळ्या तोंडाचा आहे, माझ्या मनातलं प्रेम आहे, पण माझं तोंड फटकळ आहे, त्याच्यामुळे माझा राग पकडू नको. हे खोटारडे लोक आहेत. का बरं? याला एक शब्द सहन होत नाही. कुठल्या हक्काने तू दुसऱ्याला बोलतोय? कुठल्या हक्काने बोलतोय? तू चांगला आहे ना, मग चांगलं बोल ना. समजतंय का मंडळी? तुम्ही किती चांगले हे तुम्हाला सांगण्याची गरज पडते, हाच प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही प्रूव्ह करायला बघतात दुसऱ्याला. त्यासाठी आधी आत्ता इथे आपल्या लोकांविषयी जर काही गैरसमज असतील तर काढून टाका. आणि जे कोणी तुमच्या आयुष्यात गुरु असतील, एखादी गोष्ट सांगितली तर पहिल्यांदा एक शब्द पाहिजे मनात, यस, असा असा बदल मी करेल, असं एवढंच पाहिजे. शेवटचे दोन, पश्चातापात जगणं सोडून द्या. पश्चातापात जगणं सोडून द्या, नाही तर डोक्याला ताप येतो प्रत्येक वेळेला. कळतंय का मंडळी? काही गोष्टी आपल्या हातून घडून गेलेल्या असतात, काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात. कधी कधी आपल्याला असं वाटतं की त्यावेळेला मी असं वागायला नको होतं, त्यावेळेला असं करायला नको होतं. त्या क्षणात राहता आलं पाहिजे. त्या क्षणात जुन्या ज्या गोष्टी द्या ना सोडून, एका क्षणात. समजतंय का? जुन्या गोष्टी सोडून द्या, एका क्षणात सोडून द्या. तुम्ही तेच उगाळत राहिला तरी सुद्धा ते बदल होणार नाहीये, ते बदलणारही नाहीये. त्याच्यापेक्षा आत्ता इथे एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही या क्षणात राहता, जेव्हा तुम्ही त्या वर्तमानात राहता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबत राहता, जेव्हा तुम्ही स्वतःला सारखं सारखं सांगत राहतो की मला या क्षणात राहायचं, या क्षणात राहायचं, या क्षणात राहायचं, तुमचं मन इकडे तिकडे भटकू लागलं मंडळी की बघा तुम्ही पुन्हा स्वतःला इथं आणायचं. ए बाबा, माऊलीने काय सांगितलं, भूतकाळात अडकायचं. हॅलो. आणि अजून एक, भावनेच्या भरात निर्णय घ्यायचा नाही, भावनेच्या भरात बोलायचं नाही. जेव्हा राग येतो, चीड येते, माऊलीचा चेहरा डोळ्यासमोर आठवा, शांत व्हा, रिलॅक्स व्हा, जोडलेलं राहा ज्ञानयोगासोबत. हॅलो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, शब्दांचं पक्क राहा. तुम्ही ज्या वेळेला खरे असतात ना, खरे, त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवण्याची गरजच पडत नाही, कोणाला काय सांगितलं. जेव्हा तुम्ही खोटे असतात, कधी ना कधी उघडकीस येतात. मग कोणी किती बी म्हटलं याची शपथ आणि त्याची शपथ, लोकांना तर माऊलीची शपथ खायला आवडते. मला इकडे उचक्यावर उचके, कारण त्याची शब्द असतात फुसक्या. त्याच्यामुळे मंडळी एवढं लक्षात ठेवा, तुम्ही एखादा शब्द दिला ना तो पाळा. छोट्या छोट्या गोष्टीने गैरसमज करून घेऊ नका. लोकांना जज करणं सोडा. चांगल्या गोष्टीशी जोडलेलं राहा. निंदकाचे घर वासावे शेजारी. एखाद्याने जर केलं तर लगेच स्वतःला इम्प्रूव्ह करा.
मी कोण आहे, कसा आहे, किती चांगलं आहे प्रूव्ह करण्याच्या भानगडीत न पडता तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. आणि कुठेतरी आयुष्यात एक जिवंत व्यक्ती अशी ठेवा की ज्याच्यासमोर लहान बाळ होऊन जगता आलं पाहिजे. चैतन्य ज्ञानयोग हे आहे असं. आणि 3 गोष्टी नेहमी चांगल्या ठेवल्या पाहिजे. एक हेल्थ, एक वेल्थ आणि एक रिलेशन. तुम्ही गंमत बघा, तुम्ही वेल्थ केव्हाही कमवू शकता. रिलेशन कदाचित बिघडलं असेल तर तुम्ही बोलून ते पुन्हा मिटवू शकता. चांगलं रिलेशन तुम्ही करू शकता. हेल्थ बिघडली की दोन्ही गोष्टी मिळू शकतात. बघा तुम्ही, सगळं काही आहे, आपली माणसं पण आहे, हेल्थच नाही. सांगा, आपली माणसं आणि वेल्थ भरपूर आहे, पैसे खूप आहेत. आपली माणसंही आहे, पैसे खूप आहे, पण हेल्थ नाही. सांगा, तुम्ही व्हीलचेअर वरतून जातात, तुम्ही उठू शकत नाही, तुम्ही चालू शकत नाही, एक नर्स लावलेली आहे, हागणं मुतणं तिथेच आहे, काहीच करू शकत नाही, काय होईल? आणि हेल्थ चांगली कशी ठेवायची सांगण्याची गरज नाही. सकाळी साधना व्हायलाच पाहिजे, असं ट्रेकिंग व्हायलाच पाहिजे. 4, 5, 6 महिन्यातून निवासी शिबिर, मेन निवासी शिबिर आहे. तुम्ही स्वतःला विचारा की केलं तुम्ही एक शिबिर, 6 दिवसाचं निवासी शिबिर या 6 महिन्यात केलं का? स्वतःला अपडेट करत राहणं गरजेचं आहे. आणि लोकांना दुर्दैव असं आहे की हे आत्ता कळत नाही, ते उशीर झाल्यावर कळत. आणि उशीर झाला तर मग काहीच राहत. यस. आणि लास्ट, तरुण पोरं असतील, बाकीचे सगळेच असतील, भावनेच्या भरात एवढं वाहून नाही जायचं मंडळी की आपल्या हातून अशा काही चुका घडतील की आपलं आणि आपल्या आईबापाचं नाव बदनाम होईल. तुम्ही प्रत्येकाने बघून घ्या, प्रत्येक जण या 4 दिवसाची ट्रेक, या मागच्या महिन्याभरात आपलं प्रत्येकाचं वागणं, इथे आपण कोणाशी किती बोलतो, कसं बोलतो. 100 लोक आपल्याला बघतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांना आईला सोडलं नाही. तुम्ही आणि मी तर खूप साधे आहेत. देवाला सोडलं नाही. तर मंडळी, वागणं कसं पाहिजे, बोलणं कसं पाहिजे, संयम पाहिजे की नाही मनावरती, कुठेतरी एकनिष्ठ पाहिजे की नाही, आणि शब्दांना पक्क पाहिजे की नाही. उद्या जर राम भैया माझ्याकडे आला, माऊलीजी मला हे करणार आहे, आणि त्यांनी केलं नाही, न करणाऱ्याला 1000 कारण असतात. तो कारण सांगितलं, ठीक आहे, अजून एक चान्स दिला, पण नेमकं काय झालं, तो आजारी पडला. आजारी पडल्याच्या नंतर जाऊ द्या, म्हणजे मी माझ्या इथं प्रोग्राम कोणाच्या भरोश्यावर ठेवला, रामभाऊच्या. आणि रामभाऊ टाळलं त्याने. नेक्स्ट टाइम मी रामभाऊला देईल का काम, रामभाऊच्या शब्दावर विश्वास ठेवेल का? ते माऊली लय प्रेम आहे माऊली माझं तुमचं. प्रेम तात्पुरतं असतं, केलेलं काम कायमसाठी टिकत असतं. तुम्हाला कामातून लोकांनी ओळखायला पाहिजे, शब्दांनी नाही नुसतं. कारण शब्द जे असतात ना, त्यांचं आयुष्य फार कमी, हे लक्षात ठेवा. कामातून जी ओळख निर्माण होते ना, ती शेवटपर्यंत. त्याच्यामुळे आज एवढंच करा, कुणाविषयीच राग नाही, कुणाविषयीच द्वेष नाही, कुणाविषयी गैरसमज नाही, कुणाला जज करायचं नाही, कुणाला प्रूव्ह करायचं नाही. बस मग स्वतःच्या सोबत राहायचं, किती आनंद मिळेल, आहे की नाही? म्हणजे काय करायचं ते स्वतःत बदल पॉझिटिव्ह करायचं. चला थांबूयात आपण इथे. यस, नंतर आता प्रश्न नंतर विचार. हा तरी बोला, आता तुमचं बोलून घ्या. नाही वाचून नाही, कविता नाही, आत्ता नाही, अजून मग बाकीचं राहिलेलं. कळतंय का मंडळी?